चला तर मग मंडळी, ताटात लाडू मांडताना मला बालपण आठवलं. आईच्या हातचे लाडू, घरातील गोड वास आणि सगळ्यांना एकत्र आणणारी थंडी. आज मी ठरवलं लाडू बनवायचे, पण थोडे हटके. गूळ आणि साखर न वापरता. लहानापासून तर मोठ्यापर्यंत ताकद वाढवते, स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते आणि ऊर्जा देते. रोज सकाळी एक लाडू थकवा, कमजोरी कमी करते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी मी 250 ग्राम काजू वापरलेले आहे. अर्धी वाटी पांढऱ्या कलरचे तीळ वापरलेले आहे. या ठिकाणी मी फ्रेश बदाम 250 ग्राम वापरलेली आहे. सोबतच अर्धी वाटी पंपकिन सीड वापरलेले आहे. काजू मेंदूसाठी उपयुक्त, स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. बदाम बुद्धी वाढवण्यास मदत. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असते. एक वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे. या प्रकारे काप करूनच मिक्सरला फिरवून घ्यावे. सोबतच 500 ग्राम इतके पेंडखजूर वापरलेले आहे. पेंडखजूर मध्ये नैसर्गिक गोडवा असतो. पेंडखजूर मधल्या सर्व बिया काढून वेगळ्या केलेल्या आहे. ह्या बिया पण उपयुक्त ठरतात. बियापासून पण रेसिपी तयार होते. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायची. बदाम आणि काजूचे चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. सोबतच खोबरं मिक्सरला फिरवून घेतले आणि पेंडखजूर पण मिक्सरला फिरवून घेतले. बदाम काजूचे काप करून घेतल्यामुळे लाडू खायला क्रंची लागतात. हा लाडू एक वेळा खाल्ला तर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होणार. मी या ठिकाणी साधावाला पेंडखजूर वापरलेला आहे. तरी सुद्धा लाडू एकदम परफेक्ट होणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत हेल्दी ठेवण्यासाठी ही सामग्री गरजेची असते. सोबतच अंजीर साखर नसतानाही सौम्य गोडी देते. एक प्लेट इतके अंजीर वापरलेले आहे. अंजिराचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. अंजीर क्रंची राहावे म्हणून काप करून घेतले. गॅसवर पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये 1 चमच इतके तूप वापरलेले आहे. तूप थोडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये बदाम आणि काजूचे काप टाकून घेतले. मंद आचेवर 5 मिनिटं सोनेरी होईपर्यंत फिरवून घेतले. सर्व मिश्रण एकसारखे फिरवून घ्यावे, जेणेकरून काजू बदाम छान भाजल्या जाणार. 2 ते 3 मिनिटं असेच फिरवत राहावे. सुगंध एवढा झाला की शेजाऱ्या काकूला पण गेला. शेजारची काकू म्हणाली, आज काय बनवते ग? मी त्यांना म्हटली, आज लाडू बनवत आहे. सर्व भाजलेले काजू बदाम एका टोपल्यामध्ये टाकून घेतले आणि त्याच कढईमध्ये 1 चमच तूप टाकले. तुपामध्ये पंपकिन सीड टाकून छान मिक्स करून घेतले. पंपकिन सीड मध्ये फायबर देते आणि पोट हलके ठेवते. लाडूंना हलकी कुरकुरीत चव देते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. सोबतच अर्धी वाटी तीळ सुद्धा मिक्स करून घेतले. पंपकिन सीड आणि तीळ मंद आचेवर 1 मिनिटासाठी छान परतून घ्यावी. तीळ वापरल्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी कमी दुखण्यास मदत होते. तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे रोजच्या आहारामध्ये थोडे सुद्धा तीळ वापरावे. अंजीरचे काप टाकून मंद आचेवर छान परतून घ्यावे. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, अंजीर का शेवटून टाकले? कारण अंजीर मध्ये गोडवा असतो आणि अंजीर पॅनला चिपकू शकते. त्यामुळे अंजीर शेवटूनच टाकावे. म्हणजे जास्त होऊ दिल्यास एकदम नरम होतात. अंजीर लाडू मध्ये खाताना क्रंची लागावा, त्यामुळे अंजीर जास्त होऊ दिलेला नाही. आता या ठिकाणी सर्व भाजलेले मिश्रण टोपल्यामध्ये टाकून घेऊ. कढईला तीळ चिपकलेले आहे. चमच्याच्या साहाय्याने सर्व तीळ कढईचे काढून घ्यावे. कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमच तूप टाकून खोबरा खीस टाकून घ्यावा. गॅसचा पॉवर कमी ठेवावा. सर्व खीस कढईमध्ये टाकून एकसारखे फिरवत राहावे. खोबरा खीस लवकर जळण्यास शक्यता असते, त्यामुळे एकसारखे फिरवत राहावे. 2 ते 3 मिनिटं असेच परतत राहिल्यावर खोबरा खीस थोडा सोनेरी होणार. थोडा थोडा ओलावा असल्यास तो पण निघून जाणार. खोबरं शरीराला उष्णता देते आणि हिवाळ्यासाठी उत्तम असते. खोबरं वापरताना नेहमी काळ्या पाटीचंच खोबरं वापरा. खोबरा खीस झाला की नाही बघण्यासाठी थोडा हातात घेऊन असा हातात घेतल्यानंतर थोडा हाताला कडक लागणार, समजायचं खोबरा खीस आता तयार आहे. झालेला सर्व खोबरा खीस टोपल्यामध्ये टाकून घ्यावा आणि एका चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यावे, जेणेकरून सर्व भाजलेली सामग्री एकजीव मिक्स होणार आणि
आणि लाडू बनवण्यासाठी एकदम सोपी जाणार, म्हणून मिक्स करणे गरजेचे आहे. कढईमध्ये 2 चमच इतके तूप वापरलेले आहे. तुपाचा वापर जास्त किंवा कमी तुमच्या इच्छेनुसार केला तरीही चालेल. या ठिकाणी मी मिक्सरला फिरवलेला सर्व पेंड खजूर कढईमध्ये टाकून घेऊ आणि छान परतून घ्यावे. पेंड खजूर थोडा चिकट असल्यामुळे परतायला थोडा भारी जाणार, त्याचसोबत चमच्याला पण चिपकू शकणार. तरी सुद्धा मंद आचेवर छान परतून घ्यावे. तुपाची गरज लागल्यास थोडे तूप वापरावे आणि एकसारखे छान परतत राहावे. पेंडखजूरमध्ये भरपूर प्रमाणात गोडवा असते. पेंडखजूर वापरल्यामुळेच तर साखर आणि गुळाची गरज पडणार नाही. एकसारखे फिरवणं झाल्यानंतर हाताला चिपकत नाही आणि छान नरम झालेला असेल तर आपला पेंडखजूर शिजून तयार झालेला आहे. तयार पेंडखजूर भाजलेल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यावा आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यावे. जर हाताला चटके लागत असेल तर 2 ते 3 मिनिटं थांबून थोड्या वेळानंतर मिक्स करावे. पेंडखजूर टाकल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. भरपूर प्रमाणात थकवा दूर करतो. सर्व मिश्रण दोन्ही हाताच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यावे. तुम्ही असे लाडू कधी खाल्ले का? तुमच्याकडे असे लाडू बनवतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडू पचनासाठी खूप हलके असतात. हातात थोडे थोडे मिश्रण घेऊन छान लाडू वळून घेतले. एक एक लाडू बनवून ताटात ठेवले. ताट भरून परफेक्ट लाडू तयार झाले. सुपर क्रंची, गोड आणि प्रेमाने भरलेले लाडू तयार आहे. लाडू बनवते वेळी गोल आकारात लाडू बनवून घ्यावा. हिवाळ्यामध्ये तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे लाडू बनवतात? आणि तुम्ही म्हणाल या लाडूमध्ये काहीतरी कमी आहे, पण हे लाडू माझ्या मुलासाठी आहे, त्यामुळे एवढेच प्रमाण अगदी बरोबर राहणार लहान मुलासाठी. आणि म्हाताऱ्या व्यक्तीला पण हेच प्रमाण योग्य असते. जास्त औषधी वापरण्याची गरज नाही. खजूर लाडू असल्यामुळे सर्वात बेस्ट. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा.